DS रिसर्च सेंटर प्रस्तुत कर्करोगावर बोलू काही या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये मी प्रेरणा निकम आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करते. मागच्या भागामध्येच ठरवल्याप्रमाणे आज आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर याच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. शहरी भागामध्ये आज स्त्रियांमध्ये होणाऱ्या या कॅन्सरचे जे प्रमाण आहे हे खूप अग्रगण्य आहे. पण अलार्मिंग गोष्ट आज ही देखील आहे की ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये होणाऱ्या या कॅन्सरचे प्रमाण आज दुसऱ्या टप्प्यावरती येऊन पोहोचले आहे. जो स्टॅटिस्टिकल डेटा अवेलेबल आहे त्या डेटानुसार भारतामध्ये आज प्रत्येक 4थ्या मिनिटाला एखाद्या स्त्रीचे निदान हे कर्करोगाग्रस्त म्हणजेच त्याच्यातून सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरने होते. तर प्रत्येक 13व्या मिनिटाला एखादा रुग्ण ब्रेस्ट कॅन्सरने मृत्युमुखी पडतो. त्यामुळे या कॅन्सरची किंवा या आजाराची तीव्रता इंटेन्सिटी आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल. ऑक्टोबर हा महिना वर्ल्ड वाईड जगभरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून सेलिब्रेट केला जातो. या उपक्रमाचे औचित्य म्हणजे एवढंच आहे की शहरामध्ये किंवा तळागाळातील स्त्रियांपर्यंत जाऊन ह्या कॅन्सर संदर्भात अधिकाधिक माहिती पोहोचवणे प्लस ह्याच्याशी संलग्न असलेला संकोच दूर व्हावा. स्त्रियांनी मनमोकळेपणाने या विषयावर बोलावे आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे औचित्य साधून ऑक्टोबर महिना दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. या आजारासंदर्भात बोलून घेण्यासाठी किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या इथे डॉक्टर मेघा चाफेकर यांना आपण आमंत्रित केलेले आहे. डॉक्टर मेघा चाफेकर गेली 17 वर्षे आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि गेली 4 वर्षे कर्करोगांबरोबरच म्हणजे DS रिसर्च सेंटरबरोबर रुग्णांना एक आशेचा किरण देण्यामध्ये अग्रगण्य त्यांचा सहभाग राहिलेला आहे. डॉक्टर मेघा, मी तुमचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करते. नमस्कार. डॉक्टर मेघा, मागच्या भागामध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांना कॅन्सर म्हणजे काय याच्याबद्दल माहिती दिलेली आहेच. बट जे काही नवीन दर्शक असतील तर त्यांना कॅन्सर म्हणजे काय किंवा कर्करोग म्हणजे काय ह्याच्याबद्दल तुम्ही जर अधिक सांगू शकलात, त्याचबरोबर आपला जो आजचा विषय आहे स्तन कॅन्सर ह्याच्या संदर्भात जर अधिक माहिती दिलात तर बरं होईल. त्याची नक्की व्याख्या काय आहे त्याचं विश्लेषण तुम्ही करावं. नक्कीच आपण सुरुवात करूया. कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ ॲबनॉर्मल सेल्स इन द बॉडी इज कॉल्ड कॅन्सर. ओके. आपल्या शरीरामध्ये जी चयापचय क्रिया चालू असते पेशींची, ती रेग्युलरपणे नियंत्रितपणे चालू असते. जुन्या पेशींची जागा या नव्या पेशी घेत असतात. ओके. पण कधी कधी जुन्या पेशी या अनकंट्रोल वाढत जाऊन शरीरामध्ये एक मांसाचा गोळा किंवा गाठ तयार होते. त्याला आपण कर्करोग असे म्हणतो. अशाच प्रकारचे जेव्हा असामान्य पेशी स्तनामध्ये वाढतात तेव्हा आपण त्याला स्तनाचा कर्करोग असे म्हणतो. स्तनाचा कर्करोग हा मुख्यतः स्त्रियांमध्ये होत असतो. आपल्या भारतातील स्त्रियांच्या कर्करोगाचा विचार करता असे बघण्यात आले आहे की जे कर्करोग होतात स्त्रियांमध्ये त्यापैकी 25 ते 30% स्त्रियांमध्ये हा स्तनाचा कर्करोग आढळून येतो. म्हणजे हा बऱ्याच झपाट्याने वाढतो आहे. बरोबर. ठीक आहे. आणि वयाचा विचार करता सध्या परिस्थितीमध्ये 30 वर्षावरील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा जास्त प्रमाणात आढळून येतो. ओके. कुठल्याही आजाराची काही स्पेसिफिक लक्षणं असतात, तर स्तन कॅन्सरमध्ये स्त्रियांनी अशा कुठल्या लक्षणांवरती भर द्यावा किंवा अशी कुठली लक्षणं त्यांनी बघावी? अशी कोणती लक्षणं आहेत स्तन कॅन्सरची? स्तन कॅन्सरच्या बरेच लक्षणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं लक्षण म्हणजे गाठ. ओके. आपल्या स्तनामध्ये किंवा आर्मपीट म्हणजे काठीमध्ये गाठ असते. दुसरं म्हणजे स्तनामध्ये वेदना होणे. ओके. स्तनाचा जो आकार असतो तो वेगवेगळा जाणवणे. कधी त्यामध्ये स्वेलिंग जाणवणे, कधी आपलं खळा तयार होतं असं वाटतं, कधी त्वचा अशी ओढल्यासारखी वाटते असं जाणवतं. त्याच पद्धतीने स्तनाग्रमध्ये इरिटेशन जाणवतं, कधी कट्स असतात. स्तनाग्र म्हणजे निपल्स, ते आपण त्याला रिट्रॅक्टेड निपल्स म्हणतो, म्हणजे निपल्स असे आतमध्ये गेल्यासारखे वाटतात कधी कधी. स्तनामध्ये वेदना होणे. त्याच पद्धतीने महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्तनाग्रामधून व्हाईट डिस्चार्ज व्यतिरिक्त येलोइश, कधी रेडिश असा डिस्चार्ज सुद्धा निघत असतो. आणि कधी वेदना किंवा स्तनाग्राच्या अवतीभोवती लालसरपणा आपल्याला जाणवत असतो. ओके. जसं की तुम्ही आता म्हणालात की आपल्याला आता दिसतंय की 30 वर्षाखालील 30 वर्षावरील ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये ह्या कॅन्सरचं प्रमाण आज वाढलेलं आहे. तर समाजातील अशा कुठल्या स्त्रिया आहेत किंवा असे कुठले रिस्क फॅक्टर आहेत की त्या गटामध्ये येणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजाराला सामोरं जावं लागतं? रिस्क फॅक्टर हे जे आहे आपण 2 गटामध्ये विभाजन करू शकतो. ओके. एक आहे अवॉइडेबल आणि एक आहे अनअवॉइडेबल. अनअवॉइडेबल म्हणजे जे आपण चेंज करू शकत नाही. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे वय. बरोबर. ठीक आहे. वयानुसार स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेच चेंजेस होत असतात.
मेन्स्ट्रुअल पासून मेनोपॉजपर्यंत बरेच टप्प्याटप्प्याने चेंजेस होत असतात. बरोबर. त्यामुळे स्तनाच्या पेशीमध्ये चेंजेस होत असतात. त्यामुळे आपण वय हे अवॉइड थांबवू शकत नाही. बरोबर. त्यातील महत्त्वाचं म्हणजे स्त्री. आपण एक स्त्री आहोत. स्त्रीमध्ये स्तनाचा कर्करोग होतो, शकतो. मुख्यतः होत असतो. त्याच पद्धतीने मेन्स्ट्रुअल हिस्ट्री ज्या मुलींमध्ये 12 वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरू होते आणि ज्या महिलांमध्ये रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज हा 55 वर्षानंतर होतो, त्यांच्यामध्ये मुख्यतः ज्या सायकल्स असतात, मेन्स्ट्रुअल सायकल्स रिलेटेड टू हॉर्मोन जे सायकल्स असतात ते जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे तो एक रिस्क फॅक्टर आहे. ओके. तसंच फॅमिली हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर और ओव्हॅरियन कॅन्सर, ज्यांच्या फॅमिलीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हॅरियन कॅन्सरची हिस्ट्री आहे त्यांच्यामध्ये स्तन कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा सेल्फ हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा दुसरा कुठला कॅन्सर हा समजा झाला असेल तर त्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा जास्त असतो. त्याच पद्धतीने ज्या स्त्रियांमध्ये कॅन्सर आहे त्यांची ट्रीटमेंट चाललेली असते, रेडिएशन वगैरे, त्यांच्यामध्ये हा रिस्क फॅक्टर हा जास्त आढळून येतो. त्याच पद्धतीने मी सांगितलं अवॉइडेबल म्हणजे ज्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो स्वतःच्या लेवलवरती. त्यामध्ये मेन आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. आजच्या रुटीनमध्ये आपलं सिटिंग जॉब करिअर यामध्ये आपल्या एक्सरसाइज होत नाही, तर मेन ते फिजिकल इनॲक्टिव्हिटी वाढलेली आहे, ते आपण वाढवू शकतो. दुसरं म्हणजे त्यामुळे ओव्हरवेट होतं, तर ओबेसिटी ते. तिसरं रिप्रोडक्टिव्ह जे सायकल असते, रिप्रोडक्टिव्ह एज, ज्या महिलांमध्ये बाळ हे 35 वर्षानंतर होतं किंवा ज्या महिला स्तनपान करत नाही प्रसूतीनंतर, त्या महिलांमध्ये रिस्क फॅक्टर आढळू शकते. त्याच पद्धतीने हॉर्मोनल थेरपी म्हणजे मेनोपॉजल एजमध्ये बऱ्याच स्त्रियांची काही कारणास्तव हॉर्मोनल ट्रीटमेंट चालू असते. आणि बऱ्याच स्त्रिया स्वतः किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने बर्थ कंट्रोल पिल्स घेत असतात. बरोबर. तर हे एक रिझन आहे की जे आपण थांबवू शकतो. जेव्हा आवश्यक ट्रीटमेंट असते तेव्हाच ती घेण्यात यावी. त्याच पद्धतीने ओव्हर रेडिएशन टाळावं, गरज नसेल अननेसेसरी सोनोग्राफी किंवा छोटं काही लागलं एक्सरे करणे टाळावं. त्याच पद्धतीने मद्यपान, स्मोकिंग हे जे कॉमन आहे आजकाल, आणि एअर पोल्युशन हे आपण नक्कीच अवॉइड करू शकतो. ओके. म्हणजे तुम्ही जे रिस्क फॅक्टर सांगितलात, अवॉइडेबल, नॉन अवॉइडेबल जे स्पेसिफिकली हे आपल्या जनरली बघायला गेलं तर लाईफस्टाईलशीच याचा अर्थ रिलेटेड आहेत. आपलं खाणं पिणं किंवा आपलं एक्सरसाइज पॅटर्न ह्याच्यामध्येच ऑलमोस्ट तुम्ही जे डेफिनेशन त्यांच्या दिलात किंवा सेग्रिगेशन आपण ते केलं तर ते त्याच्यामध्ये दिसतंय. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठला एखादा फॅक्टर आहे का की ते थोडंफार आपण मॅनेज केलं तर कदाचित ह्यासारख्या आजाराला स्त्रिया कमी बळी पडू शकतील? हो, नक्कीच आहे. स्त्रियांमध्ये महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस. बरोबर. स्ट्रेस हे दोन्ही याच्यामध्ये, तर फॅमिली सांभाळणे, शिवाय करिअर सांभाळणे, स्वतःचं लाईफस्टाईल सांभाळणे, स्वतःच्या प्रकृतीचं काळजी करणे, या याच्यामध्ये स्त्री ही स्वतः झिजत असते. त्यामुळे स्ट्रेस फॅक्टर हा खूप महत्त्वाचा असतो. आणि स्वतःचे पोषण व्यवस्थित करणे म्हणजे पोषक आहार घेणे, ह्या दोन गोष्टी ज्या स्त्रिया निग्लेक्ट करतात, खूप दुर्लक्ष करतात. तर महत्त्वाचं आहे की स्ट्रेस कमी करणे, त्यासाठी प्राणायाम, योगा, मेडिटेशन करणे खूप आवश्यक आहे. तसंच स्त्रियांनी व्यवस्थितपणे पोषक आहार घ्यावा हे मी नक्कीच सांगेन त्यांना. ओके. कुठल्याही आजाराच्या कन्फर्मेशनसाठी ज्या चाचण्या अवेलेबल असतात, तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये किंवा स्तन कॅन्सरमध्ये नक्की अशा कुठल्या चाचण्या केल्या जाऊ शकतात? स्तन कॅन्सरमध्ये आपण ह्या ज्या चाचण्या ह्या 2 गटामध्ये विभागत करू. एक आहे अर्ली डायग्नोसिससाठी, म्हणजे जे आपण घरीच करू शकतो डॉक्टरकडे न जाता. त्यामध्ये मेन आहे सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन. सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन स्त्रियांनी स्वतः घरी करायची असते. ठीक आहे. त्यामध्ये जर काही चेंजेस जाणवले तर आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो. क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे आपण डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला जर सेल ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये जर काही डाऊट वाटला, काही चेंजेस वाटले ब्रेस्टमध्ये, तर आपण क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये डॉक्टरांकडून तपासणी करू शकतो. हे आपलं अर्ली डायग्नोसिससाठी झालं, अर्ली डिझाईनसाठी. त्याच पद्धतीने निदान झाल्यानंतर ज्या टेस्ट करतात त्यामध्ये मेनली मॅमोग्राम करतात, MRI ब्रेस्ट स्कॅन, सोनोमॅमोग्राम आणि बायोप्सी ही लास्ट टेस्ट टू कन्फर्म द डिसीज की कुठल्या टाईपचा स्तनाचा कॅन्सर आहे, कारण की स्तनाचे सुद्धा कॅन्सर हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ओके. स्तन कॅन्सर हा विषयच इतका नाजूक आहे की आय एम शुअर की किती महिला इमिजिएटली एखादी चेंजेस झाल्यानंतर डॉक्टरकडे जातील तर कदाचित टाईम किंवा कालावधी जाऊ शकतो. तर तुम्ही जे म्हणालात की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा स्वयं चाचणी, तर ही नक्की कशी करावी, त्याचे काय प्रोटोकॉल्स असतात किंवा ती काय पद्धती आहे, ते जर तुम्ही समजावून सगळ्यांना सांगितलं तर इट वुड बी हेल्पफुल.
त्याआधी मला एक सांगायचं आहे की जसं मी अर्ली निदानासाठी सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन सांगितले, त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आहे ओके. आणि ज्या महिला 40 वर्षाच्या वरती आहे त्यांनी वर्षातून एक वेळ डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच मॅमोग्राम टेस्ट करून घ्यावी. या व्यतिरिक्त जसं आता आपण सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन बद्दल बोलणार आहे, तर त्यामध्ये सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन ही 20 वर्षापासून करावी. ओके. वयाच्या 20 वर्षापासून त्याची सुरुवात करावी. आणि यामध्ये मेनली ज्या स्त्रियांची मासिक पाळी सुरू असते त्या स्त्रियांनी मासिक पाळी आली की त्याच्या 7व्या दिवसानंतर एक दिवस ठरवून त्या दिवशी सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन करावी. तो दिवस त्यांनी ठरवून घ्यावा. त्याच पद्धतीने ज्यांची मासिक पाळी संपलेली आहे, रजोनिवृत्ती, त्याला आपण मेनोपॉझल एज म्हणतो, त्या स्त्रियांनी कॅलेंडरमध्ये एक डेट ठरवून घ्यावी. त्या डेटमध्ये दर महिन्याला सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन करावे. आता सेल ब्रेस्ट एक्झामिनेशन ही कशी करायची ते टप्प्याटप्प्याने आपण करतो. तर सर्वप्रथम बसून आपण स्वतः आपल्या हाताने टेस्ट करू शकतो, फील करू शकतो ब्रेस्टमध्ये काही स्किन थिकनिंग आहे का किंवा काय आहे का हे आपण ऑब्झर्व करू शकतो नक्कीच. ओके. त्याच पद्धतीने आपण कमरेवरती हात ठेवून आरशामध्ये बघायचं आणि जसे मी जे अर्ली सायन्स जे सांगितले आहेत, लक्षणं जे सांगितले आहेत, त्यापैकी आपल्या ब्रेस्टमध्ये काही लक्षणं दिसतात का जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, फिजिकल ॲपिअरन्स बाहेरून बघू शकतो, ते आपण ऑब्झर्व करायचे. ओके. ठीक आहे. त्याच पद्धतीने आरशामध्ये हात वरती करून सुद्धा याच पद्धतीने चाचणी करायची. त्यावेळेला आपल्या काखेमध्ये सुद्धा आपण बघायचं, हाताने स्पर्श करून बघायचा काही जाडसरपणा जाणवतो का, काही गाठ जाणवते का असं. त्याच पद्धतीने चौथा टप्पा म्हणजे गाठ आहे का हे बघायसाठी आपण झोपून चाचणी करतो. ठीक आहे. तर झोपून आपण नॉर्मल आपली जी स्लिपिंग पोझिशन असते, ठीक आहे, तर मानेखाली उशी ठेवून चाचणी करायची. त्यामध्ये डाव्या ब्रेस्टची जर चाचणी करायची असेल तर उजवा हात वापरायचा, उजव्या ब्रेस्टची जर चाचणी करायची असेल तर डावा हात वापरायचा. ठीक आहे. आणि ज्या ब्रेस्टची चाचणी करायची तो हात वरती ठेवायचा. ठीक आहे. आणि यामध्ये मुख्य सांगायचं म्हणजे जेव्हा आपण चाचणी करतो, जसं की हाताने चाचणी करायची, तर हे जे आपले बोटाचे हे जे टिप्स आहे यांनी चाचणी करायची नाही, आपल्याला कळणार नाही किंवा फिलिंग येणार नाही. तर आपले जे गादीसारखे 4 जे बोटांची जी गादी तयार होते, या बोटांनी आपण असं आपल्या ब्रेस्टवरती सर्क्युलर मोशनमध्ये निपलपासून अराउंड द एरियाला पूर्ण भाग कव्हर करायचा. तो पूर्ण भाग म्हणजे आपल्या काखेपासून आपल्या 2 स्तनांच्या मध्यांपर्यंत आणि आपल्या खांद्यापासून कॉलर बोन जे असतं, आपल्या शर्टची कॉलर येते, तिथपासनं आपल्या पोटाच्या वरच्या भागापर्यंत पूर्ण ब्रेस्ट कव्हर करायचा त्यासाठी. ठीक आहे. पूर्ण असं हाताने व्यवस्थित असं गोलसर हे करायचं. 3 पद्धतीचा दाब द्यायचा त्यामध्ये. पहिले हळूवार करायचं, हात फिरवायचं, नंतर थोडा प्रेशर देऊन, त्यानंतर थोडा प्रेशर देऊन. यामध्ये मेन कॉन्सेप्ट आहे की ज्या आतमधले जे टिश्यू असतात त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की हे आपल्याला कळतं प्रेशरनुसार. ठीक आहे. याच पद्धतीची चाचणी आपण आंघोळ करताना साबण लावते वेळी हात आपला प्रॉपर हे होतं, स्लिपरी असतो, तेव्हा इझिली होऊ शकतं. तर ज्या स्त्रियांना असं जमत नसेल त्या नक्की शॉवरखाली सुद्धा ही चाचणी करू शकतात. आणि यामध्ये जर काही चेंजेस असेल वाटले त्यांना तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावा. ओके. मला वाटतं तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं हे उत्तर असेल की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे कसं करावं. त्या डॉक्टर्सने व्यवस्थित गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, टिप्स दिलेल्या आहेत, त्याचा वापर तुम्ही प्लीज नक्की करा. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. जसं आपण सांगतोय की ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर घेऊनसुद्धा सपोज जर कोणाला कॅन्सर झालाच, ब्रेस्ट कॅन्सर झालाच, तर आजच्या या युगामध्ये किंवा आजच्या ह्या करंट मॉडर्न सायन्स ह्याच्यामध्ये कुठल्या चिकित्सा पद्धती महिला अवलंब करू शकतात? यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या चिकित्सा आहे. आता सध्या सायन्स एवढं डेव्हलप होत आहे की डिफरंट पॅथीमध्ये वेगळ्या खूप चांगल्या चिकित्सा आहेत. फर्स्ट सांगायचं म्हणजे ॲलोपॅथीमध्ये आपलं सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हॉर्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी या पद्धतीच्या डिपेंड पेशंटची कंडिशन कशी आहे त्यानुसार डॉक्टर ठरवून या चिकित्सा केल्या जातात. त्याच पद्धतीने अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट, होमिओपॅथी ट्रीटमेंट आणि युनानी ट्रीटमेंट केली जाते. तर यामध्ये मी ॲज अ आयुर्वेदा कन्सल्टंट, आयुर्वेदा फिजिशियन हे सांगेल की अनुभवाने की जेव्हा आपण आयुर्वेदिक चिकित्सा करतो तर त्या चिकित्सेचे साईड इफेक्ट्स नसतात किंवा असतील तरी खूप रेअर असतात. जर पेशंटने औषधं चुकीने वगैरे घेतले तर कमी असतात, पण म्हणजे शक्यतोवर साईड इफेक्ट्स नसतात. त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा ही आम्ही खूप चांगली मानतो. ओके. स्ट्रेस फॅक्टर आहे किंवा व्यवस्थित जेवण न घेणं वगैरे आहे, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित आपल्याला न कळत सुद्धा आपल्या एक आयुष्याचा भाग बनून जातात.
तर आयुर्वेदामध्ये अशी कुठली औषधं सांगितलेली आहेत का, जर स्त्रिया त्या घेत आहेत तर ॲटलिस्ट स्ट्रेस फॅक्टर, आपले हार्मोनल इम्बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना थोडंफार रिलीफ मिळू शकतं, अशी कोणती आयुर्वेदामध्ये औषधं आहेत? आयुर्वेदामध्ये असे बरेच हर्ब्स आहे, बरेच औषध आहे जे घेतल्याने स्त्रियांची जे बऱ्याच तक्रारी असतात तब्येतीच्या त्या कमी होऊ शकतात. त्यामध्ये मेन आहे घृतकुमारी, जी तुम्हाला माहीत असेल, जिथे आपण कुमारी म्हणतो. कुमारी म्हणजे स्त्री. ओके. त्यामध्ये ते खूप महत्त्वाचं कार्य करतं घृतकुमारी. बरेच त्याचे कल्प असतात. तर दुसरं म्हणजे अशोकारिष्ट. अशोक हा स्त्रियांचा मित्र मानला जातो. ओके. तो फार उपयोगी आहे. त्या पद्धतीने मी सांगेल तिसरं शतावरी. शतावरी खूप इम्पॉर्टंट हर्ब आहे स्त्रियांसाठी. बऱ्याच स्त्रीच्या लाईफ फेजेसमध्ये ते देण्यात येतं. ओके. ठीक आहे. तर त्याचे पण बरेच कल्प असतात. शतावरी कल्प वगैरे ते आपण बऱ्याच स्टेजेसमध्ये देऊ शकतो. त्याच पद्धतीने आमलकी रसायन आहे. स्ट्रेस फॅक्टरसाठी मी सांगेल जटामांसी, ब्राह्मी यासारखे बरेच हर्ब्स आहे की ज्याचा खूप फायदा होतो अँटी स्ट्रेस म्हणून, अँटी डिप्रेशन म्हणून. त्याच पद्धतीने आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभावटी असे बरेच कल्प आहेत की ज्यांनी स्त्रियांना खूप चांगला फायदा होतो. पण महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे मी तुम्हाला आता औषधं सांगितले, हे जे नावं सांगितलेले आहे, हे तुम्ही स्वतः बिलकुल यूज करायचे नाही. कुठलंही औषध घेताना नक्कीच वैद्यांचा सल्ला घ्या. बरोबर. डॉक्टर, जे आपण प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये सगळ्यात अधिक जो प्रश्न आमच्याकडे आलेला आहे तो म्हणजे कॅन्सर हा संसर्गजन्य रोग आहे का? बऱ्याच दर्शकांचा हा प्रश्न आलेला आहे. कदाचित हे प्रश्न बघून आम्हाला असं देखील वाटतंय की कदाचित हा माइंडसेट कुठे आहे लोकांचा की ह्याच्यामुळे संसर्गजन्य होऊ शकतो, त्यामुळे सुद्धा लोक एकमेकाला जर झालेला कॅन्सर असेल तर तो लपवण्याचा प्रयत्न करत असतील. तर तुम्ही जेव्हा कन्सल्टिंग करता तेव्हा असे कुठले गैरसमज तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात की जे लोकांना आपल्याला सांगणं आवश्यक आहेत की दॅट इज नॉट ट्रूथ? सो असे कुठले गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत? जसं तुम्ही प्रश्न विचारला की लोकांना वाटतं की कॅन्सर हा संसर्गजन्य आहे. फर्स्ट सांगायचं म्हणजे कॅन्सर हा संसर्गजन्य नाही. जशी कॅन्सरची जी व्याख्या सांगितली की कॅन्सर हा आपल्या स्वतःच्याच पेशींमध्ये होत असतो, त्यामुळे आपल्यामध्ये होतो, हा आपल्याला दुसऱ्यांपासून होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गाठ. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या स्तनामध्ये किंवा कुठल्याही शरीराच्या भागामध्ये जर गाठ आहे म्हणजे आपल्याला कॅन्सर आहे. पण गाठ आहे म्हणजे कॅन्सर आहे तसं नाही. बिनाईन पण गाठी असतात की ज्या दुसऱ्या कारणास्तव शरीरामध्ये वाढतात. त्याची जर योग्य वेळ ट्रीटमेंट केली तर आपल्याला कॅन्सर होणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे की पुरुषांमध्ये कॅन्सर होत नाही, फक्त स्त्रियांमध्येच होतो असे बिलकुल नाही. पुरुषांमध्ये सुद्धा कॅन्सर होतो ब्रेस्टचा, पण एवढंच आहे की पुरुषांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये ब्रेस्टचा कॅन्सर हा जाणवत असतो. पण ब्रेस्ट टिश्यू हे आहे ज्या पुरुषांमध्ये सुद्धा असतात, त्यामुळे चान्सेस आहेत की पुरुषांमध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्यांनी काळजी घ्यावी. त्याच पद्धतीने फॅमिली हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर असेल म्हणजे मला आता ब्रेस्ट कॅन्सर होणारच किंवा आता मला आता काही नाही, मला काहीच त्रास नाही म्हणजे मला आता ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही, हे दोन मिथ आहे जे स्त्रिया एकतर घाबरतात किंवा कॉन्फिडन्समध्ये जातात. तर मी सांगेल की जेव्हा फॅमिली हिस्ट्री असते म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही. ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री नसते त्यांनासुद्धा ब्रेस्ट कॅन्सर हा होत असतो. म्हणजे शक्यता आहे की जास्त प्रमाणात आता सध्या जाणवतो. त्याच पद्धतीने असं काहीच नाही की ज्यांना म्हणजे मी सगळं माझं व्यवस्थित आहे, डाएट व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे म्हणजे मला कॅन्सर होणार नाही, असं काही नाही. आपल्या ज्या सायकल्स आहे, हॉर्मोनल सायकल्स, त्या आपण बदलवू शकत नाही, त्यामुळे चान्सेस आहे की ते आपल्याला होऊ शकतं. त्याच पद्धतीने जसं सांगितलं कॉन्टॅजिनियस नाही. महिलांमध्ये ज्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा फिडिंगच्या टाईमला सुद्धा कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर, तर तो माझ्या मुलामध्ये होईल असं बिलकुलच नाही आहे, असं काही होणार नाही. ओके. आज प्रत्येक स्त्री ही स्वयंपूर्ण आहे. घर, ऑफिस, कुटुंब, इतर जबाबदाऱ्या ती लिलया पेलते. सो डॉक्टर मेघा, आपल्या या सगळ्या रणरागिणींसाठी तुम्ही आज काय मेसेज द्याल? नक्कीच मला एक मेसेज द्यावा वाटेल. स्त्री ही प्रेमाची सावली म्हणण्यात येते. ही सावली स्वतःवर सुद्धा असू द्या. स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा. धन्यवाद. मी आज आशा करते तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आजच्या संभाषणातून जर तुम्हाला आणखी कुठले नवीन प्रश्न पडले असेल तर ते आम्हाला पाठवायला विसरू नका. आम्ही त्यांची नक्की उत्तरं देऊ. पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत एका नवीन विषयासह, म्हणजेच आपण बोलणार आहोत फुफ्फुसाविषयीच्या कॅन्सर संदर्भात. त्याच्या संदर्भात पण तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला विचारायला विसरू नका. आमचा पत्ता, आमचा ईमेल ID आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेल्या बॉक्समध्ये आहे. त्याद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमच्या होणाऱ्या प्रोग्रामबद्दल तुमचा जर काही अभिप्राय असेल तो सुद्धा कळवायला आम्हाला विसरू नका. तुमचे अभिप्राय आम्हाला आणखी उत्तरोत्तर प्रगती करण्यामध्ये नक्की मदत करतील. धन्यवाद.